इतका सुंदर नाश्ता की घरातले सगळे कौतुक केल्याशिवाय राहणार नाही. तर नाश्ता बनवला तरी कशाचा. तर चला मग रेसिपीला आपण सुरुवात करूया. नमस्कार, मी स्वाती. सोनाक्षी बराटे व्हेज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. रेसिपी स्किप न करता संपूर्ण बघा. आता तुम्हाला पुढे कळेलच की आपण नाश्ता तरी बनवला कशापासून. तर बघा, इथं मी मूग डाळ रात्रभर भिजत ठेवली होती आणि सकाळी हा नाश्ता एकदम अप्रतिम चवीचा आहे. झटपट होतो, पौष्टिक आहे आणि खूप सुंदर होतो. आपण अजून एक म्हणजे काहीतरी अजून आपण याच्यामध्ये मिक्स करणार आहे, ते तुम्हाला पुढे कळणारच आहे. म्हणून व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा. मूग डाळ मी रात्रभर भिजत ठेवली होती. 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली होती आणि परत सकाळी पण 1 पाण्याने धुतली. आणि बघा, अशी मिक्सरला आता बारीक दळून घ्यायची मूग डाळ. आणि खूप सुंदर हा टेस्टी नाश्ता आहे. तुम्ही नक्की बनवून बघा. आता बघा, इथं मी थोडंसं 1 इंच आलं घेतलं, 5 ते 6 हिरवी मिरची, 7 ते 8 लसूण पाकळ्या आणि थोडंसं जिरं घेतलं. याची पेस्ट करून घेतली. आता ही सुद्धा मी आपण जे मूग डाळ दळून घेतली त्यामध्ये टाकून घेतलं सगळं. आता तुम्हाला इथं जर मिरची पावडर वापरायची, पण मिरची पावडर शक्यतो वापरू नका. हिरव्या मिरचीपासूनच हा नाश्ता खूप सुंदर लागतो, चविष्ट लागतो. आता बघा, जी आपण पेस्ट केली होती मिरची, अद्रक, लसूण आणि जिऱ्याची, ती टाकून घेतल्यानंतर कोथिंबीर मस्त हिरवीगार कट करून ती पण टाकून घेतली. चवीनुसार मीठ टाकलं आणि छान असं एकसारखं हलवून घ्यायचं. मस्त एकसारखं छान फेटून घ्यायचं. आता हे अजून एक सिक्रेट आहे. आपण काय वापरणार आहे अजून ह्या नाश्ता करता. बघा, इथे एक मी भोपळा घेतलेला आहे, कवडा मस्त छान असा एकदम ताजा भोपळा आहे. मी धुवून घेतला. त्या भोपळ्याला मी साल वगैरे काही काढणार नाही, कारण त्याच्यामध्येच पौष्टिकपणा असतो. आता हा भोपळा मी खिसून घेणार आहे. आणि भोपळा खिसून न ठेवायचं कारण म्हणजे मग तो काळा पडतो. त्यामुळे मी आता आधी सगळं आपलं मूग डाळचं बॅटर तयार करून घेतलं आणि मग भोपळा बघा आता मी खिसून घेत आहे. आता पूर्ण भोपळा असा कवडा असल्यामुळे बघा मस्त पटपट खिसला जात आहे. बारीक चाळणीने तुम्ही खिसणीने खिसून घ्या. आणि बघू शकता, आता मी याच्यातलं पाणी वगैरे काही काढणार नाही, कारण आपल्याला पुढं तुम्ही बघताच आहे काय आपल्याला रेसिपी बनवायची आहे. आता सगळा भोपळा बघा किसून झाल्यानंतर आपलं जे बॅटर तयार आहे त्याच्यामध्ये सगळा भोपळ्याचा खिस टाकून घ्यायचा आहे. खरोखर सांगते, इतका अप्रतिम चवीचा हा नाश्ता आहे. खूप सुंदर लागतो. तुम्ही बनवल्यावर मला कमेंटमध्ये नक्की सांगाल की हा नाश्ता खरोखर किती सुंदर लागतो. अगदी थोडासा वेगळा आहे, नवीनच आहे आणि थोडासा नवीन काहीतरी खायचं म्हटल्यावर छान वाटतं. सगळे आवडीने पण खातात. नेहमी तोच नाश्ता खाऊन कंटाळा येतो. आता बघा, मी हे एक 10 मिनटं झाकून ठेवलं होतं. छान असं मिक्स करून घ्यायचं मस्तपैकी. मस्त बघा, आता छान फेटून घेतलं. आता बघा, आता आपला नाश्ता बनवायचा आता वेळ आलेली आहे. आता थोडंसं बॅटर मी काढून घेतलं आणि त्यामध्ये आता थोडंसं चिमूटभर सोडा घातला. त्यावर ॲक्टिवेट होण्यासाठी मी थोडंसं गरम पाणी टाकलं. म्हणजे छान असं आपण इडली पात्रामध्ये हा नाश्ता तयार करणार आहे. तुम्ही वाटीमध्ये सुद्धा भरून चाळणीवर वाट्यांमध्ये सुद्धा ठेवू शकतात, पण मी इडली पात्रामध्येच ठेवलेला आहे, ठेवत आहे. आणि बघू शकता, आता इडली पात्राला मी तेल लावून घेतलं आणि इडली पात्राच्या भांड्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे गरम करायला. आणि असं थोडं बॅटर टाकून घ्यायचं. मस्त युनिक काहीतरी नवीन तुम्ही डब्याला सुद्धा देऊ शकता. आता बघा, पाणी गरम झाल्यानंतर आपल्याला हे बॅटर थोडं टाकून इडली पात्रामध्ये थोडं टाकून असं ठेवून घ्यायचं आहे. आणि एक 10 ते 15 मिनटं हे वाफू द्यायचं आहे. आणि पुढं तुम्ही बघालच. आणि तुम्ही खूप सुंदर बघा, आता आपलं मस्त जो नाश्ता आपला आहे मूग डाळीपासून आणि भोपळ्यापासून तयार होणारा, तो तयार होत आहे. आता बघा, मी एक 10 ते 15 मिनिटांनी झाकण उघडून पाहिलं. चाकूच्या साहाय्याने बघितलं. चाकू जर क्लीन आला म्हणजे स्वच्छ आला तर आपलं छान असं शिजलेलं आहे मूग डाळीचा आणि भोपळ्याचा नाश्ता. आता खूप सुंदर असा तुम्ही वाटीमध्ये पण करू शकतात. चाळणीवर वाट्या ठेवायच्या, पातेल्यात पाणी टाकायचं आणि वरती झाकण ठेवून द्यायचं. आता बघू शकता, आपण हिरवी मिरची वापरलेली आहे, भोपळा
म्हणून मग त्यामुळे कलर आपल्याला असा वाटतो आहे. पण तुम्ही नक्की बनवणार ना, तेव्हा मला नक्कीच सांगाल कमेंटमध्ये की खरोखर काय सुंदर नाश्ता लागतो. किती मऊ झालेला आहे तुम्ही बघू शकता. आता इतक्यात आपलं तयार झालेलं नाही, अजून आपल्याला एक पुढं पद्धत वापरायची. आता एक तवा ठेवला मी. तवा छान गरम होऊ द्यायचं. त्यावर थोडीशी मी तीळ टाकून घेतली आणि त्यावर मस्त असं छान असं एक 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 आपली जी मूग डाळ आणि भोपळ्याची इडली आहे, इडली म्हणू शकतात. काही तुम्हाला जे नाव द्यायचं तो नाश्ता तुम्ही नाव देऊ शकतात. इडली म्हणू शकतात. आता छान असं तव्यावर मस्त असं कुरकुरीत छान असं फ्राय करायचं. खूप सुंदर लागतो. तुम्ही जर टोमॅटोची चटणी बनवायची असेल तर त्यासोबतही तुम्ही खाऊ शकतात. खोबऱ्याच्या चटणीसोबत पण खाऊ शकतात. दह्यासोबत, टोमॅटो केचपसोबतसुद्धा तुम्ही खाऊ शकतात. आणि तुम्ही बघू शकता आता मी परतवत आहे. किती सुंदर मस्त बाहेरून क्रिस्पी आणि आतून मस्त सॉफ्ट असं मऊसूद आपला हा नाश्ता तयार झालेला आहे. असा मस्त कवडा कवडा भोपळा जर आणला तर तुम्ही नक्की ही रेसिपी बनवून बघा. कारण मूग डाळ तर शरीराला तुम्हाला माहिती किती पौष्टिक आहे. आता बघू शकता मस्त दोघं बाजू छान भाजल्या गेलेले आहे. म्हणजे छान खरपूस असं तेलावर परतून घेतलेले आहे. आता आपण नाश्त्यासाठी तयार आहोत. या तुम्ही पण नाश्ता करायला नक्की बनवून बघा. आणि जर तुम्हाला खरोखर मनापासून माझी रेसिपी आवडली असेल, थोडीशी युनिक काहीतरी नवीन, तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या सोनाक्षी बराटे व्हेज रेसिपी चॅनलवर जे कोणी नवीन आले असतील त्यांचं मनापासून स्वागत आहे. आणि आपल्या मैत्रिणींचं सर्वांचं दादांचं स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ मनापासून. आणि तुम्ही बघू शकता मस्त आपला नाश्ता तयार झालेला आहे. आता इथं मी दही घेतलेलं आहे आणि टोमॅटो केचप घेतलेला आहे. आणि असा मस्त असा सुंदर आपला नाश्ता तयार झालेला आहे. मूग डाळीपासून आणि दुधी भोपळ्यापासून. इडली पण म्हणू शकतात. तुम्हाला काय नाव द्यायचं तुम्ही देऊ शकतात. पण नक्की तुम्ही बनवून बघा. खूप सुंदर लागतं. किती सॉफ्ट झालेलं आहे बघा आतून आणि बाहेरून मस्त क्रिस्पी. नक्की बनवा आणि श्री स्वामी समर्थ.